विक्रमरावांचं नाव घेते मी, त्यांच्या प्रेमात बुडाली जबरदस्त. हाय हॅलो नमस्कार, मिस्टर अँड मिसेस कडुसकर ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे 14 जानेवारी, म्हणजेच आपल्या नवीन वर्षातला, इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे जानेवारी महिन्यातला आपला ह्या वर्षातला पहिला सण मकर संक्रांत. आणि मी मस्त अशी रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय. खण साडी घातली, आज पिवळं घालायचं नव्हतं तर मी असं छान अशी साडी वेअर केलेली आहे. आणि आता आपल्याला सुगडं पूजन करायचं आहे. त्याच्यानंतर मस्त अशी पुरणपोळी केलेली आहे. तर आता सुगडं पूजन करायला जायचे. तर मग चला भेटूया. आणि तुम्हा सर्वांना, माझ्या सगळ्या गोड मित्रमैत्रिणींना, परिवाराला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. मी इथं लागले तयारीला. तर पहिल्यांदा आमटीची तयारी करून घेणार आहे, आम्ही सार देखील म्हणतो. तर इथं मी तव्यावर पहिला कांदा परतून घेणार आहे. छान असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला कांद्याला भाजून घ्यायचे. कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर इथं मी छान तेल टाकून कांदा तव्यावर भाजून घेणार आहे. कांदा भाजून घ्यायचा आपल्याला. मी पहिल्यांदा साराची तयारी करते. आता आमच्या इकडे सार म्हणतात, तुमच्या इकडे आमटी म्हणत असतील, जे काही असेल ते. तर आम्ही सार म्हणतो. इथं माझी पूर्ण तयारी झालेली आहे, मसाला रेडी झालेला आहे, कांदा खोबरं भाजून घेतलेला आहे. त्यानंतर मी कुकरलाच चण्याची डाळ लावली होती, जी की आपल्याला पुरणासाठी लागते. तर म्हटलं आता पुरण छान शिजवून घेतलं आहे. आणि हे डाळीचं पाणी मी सारासाठी घेतलेलं आहे, माझ्या मम्मीची पद्धत आहे ती. त्यानंतर साईड बाय साईड इकडं भजीची देखील तयारी करून घेतलेली आहे. कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर कापून घेतलेली आहे. त्यानंतर पुरण शिजलं होतं, तर मी म्हटलं आता ते पुरण छान आपण रेडी करून घेऊया, कारण की गूळ टाकून छान असं पुरण परत शिजवून घ्यायचं असतं. तर मी पुरण शिजवताना थोडंसं तूप टाकते. त्यानंतर आपली जी काही चण्याची डाळ शिजवलेली असते ती, आणि गूळ टाकायचा. गुळाला जरा असा काळसर कलरचा गूळ असेल तर पोळीमध्ये तो छान लागतो आणि पुरणपोळी देखील गोड होते. तर मी इथं हा गूळ घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. हा मी छान त्या डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहे. जितकी तुम्हाला गोड पुरणपोळी हवी असेल तितक्या प्रमाणात तुम्ही तो टाकावा. त्यानंतर याच्यामध्ये मी सुंठ पावडर आणि विलायची पावडर टाकते. काही जण जायफळ देखील टाकतात, परंतु मी जायफळ टाकलेलं नाही आहे, कारण की जायफळ टाकल्याने जरा झोप येते. तर मी इथं आता सुंठ पावडर टाकून घेतलेली आहे आणि छान असं पुरण शिजवून घेतलेलं आहे. आता माझं पुरण रेडी आहे. तर म्हटलं आता साराचा मसाला वाटून झालेला होता, तर आता सार फोडणीला टाकून घ्यावा, म्हणजे पुरण वाटायचं तोपर्यंत आपला सार इकडे रेडी होईल. तर मी इथं पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर कढीपत्त्याची आणि टेचून घेतलेला जो काही आपला हा असतो काय लसूण, तर तो लसूण आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि हा मी मसाला रेडी केला होता वाटून सारासाठी, तर तो छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि परतलेल्या याच्यामध्ये मसाल्यामध्ये छान असं त्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे. तर मसाल्यांमध्ये मी टाकलेला आहे घरगुती मसाला, त्यानंतर एव्हरेस्टचा मटण मसाला आणि थोडीशी मिरची पावडर, इतकंच मी टाकलेलं आहे. सारासाठी हे पुरेसं होतं. आणि छान असं परतून घेतल्यानंतर आपल्याला इथं गरम केलेलं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून छान अशी तर्री येते साराला आणि खायला देखील मस्त लागतो. थंड पाणी टाकण्यापेक्षा गरम पाणी टाकावं. आणि हे सगळं मी माझ्या मम्मीचं फॉलो करते. माझी मम्मी जसं सार बनवते तसंच मी बनवते. सासूचं फॉलो करण्यापेक्षा मी माझ्या आईंची जशी पद्धत होती तशी मी फॉलो करते. तर गरम पाणी टाकल्यानंतर साराला खूप छान तर्री येते. तुम्ही पाहू शकता इथं माझं सार रेडी आहे. खूप जास्त प्रमाणात नाही केला, पण खूप सुंदर लागतो. आणि सार आणि भात म्हणजे खूप आवडीचा आहे. पुरणपोळी पेक्षा देखील आम्हाला सार भात खूप आवडतो. त्यानंतर म्हटलं आता पुरण जसं गरम आहे तेच आपण छान वाटून घेऊया. तर मी इथं चाळणीवर पुरण वाटलं आहे, मी मिक्सरच्या भांड्यात वाटत नाही. आणि पाटा सध्या माझ्याकडं नाही आहे, त्याच्यामुळं मी चाळणीवर पुरण वाटून घेते. तर मस्त असं पुरण शिजलेलं होतं, त्याच्यामुळं वाटायला देखील जास्त काही मेहनत करावी लागत नाही. गरम गरम पुरण चाळणीवर घेतलं आणि ग्लास घेतला. तुम्ही वाटी किंवा तांब्यानी देखील करू शकता. तर मी ग्लास घेतलेला. सगळं पुरण पहिलं कढईतनं मी इथं काढून घेते आहे चाळणीमध्ये. आणि छान असं ते स्मॅश करून घ्यायचं. एकदम आपलं मऊसूत, एकदम बारीक पुरण आपलं रेडी होतं. आणि याची पुरणपोळी देखील खूप सुंदर होते.
तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की मिक्सरवर वाटण्यापेक्षा चाळणीवर किंवा पाट्यावर पुरण वाटत जा. आता प्रत्येकाच्या टायमिंगचा प्रश्न येतो, परंतु खूप सुंदर पुरण होतं चाळणीवर देखील. तर मी आता फटाफट इथं ग्लासनी स्मॅश करून घेतले पुरण आणि तुम्ही आता पाहताय खूप थोड्या वेळात होतं आणि पाहू शकताय किती मऊसर आणि सुंदर असं पुरण रेडी झालेलं आहे माझं आणि खूप सुंदर पोळ्या होतात. त्याच्यामुळं अशा पद्धतीने पुरण करून पहा. त्यानंतर मी भजीची तयारी करून ठेवली होती, त्याच्यात फक्त पीठ मिक्स केलेलं आहे आणि पटकन आता भजी देखील काढून घेणार आहे. मी भजीची तयारी साईड बाय साईड करून ठेवलेलीच होती, तेल तापायला ठेवलेलं आहे. परंतु पहिले मी कुरडई पापडी वगैरे तळून घेणार आहे आणि इथं मी पापड देखील तळले होते, आपले उडदाचे पापड आणि आपली जे तांदळाचे पापड असतात ते तळलेले. आणि भजी काढायच्या आधी कधी पण जेव्हा आपण तेल ठेवतो तेव्हा कुरडई पापडी वगैरे तळून घ्यायची, कारण की माझी आई नेहमी म्हणते कुरडई आणि पापडी हे ब्राह्मणी नसतात, त्याच्यामुळे त्यांना पहिल्यांदा तळून घ्यायचं आहे. मी इथं छान असे तांदळाचे पापड येथे माझ्याकडं कलरफुल, तर ते तळले होते. खायला पण दिसायला पण छान वाटतात आणि खायला पण मजा येते. तर मस्त असे इथं पापड रेडी करून घेतले तळून. त्यानंतर त्याच तेलामध्ये मी आता भजी काढून घेते आहे आणि भजी काढताना माझ्याकडून कधी काही पीठ सांडलं नाही, गॅस खराब झाला नाही, असं कधीच होणार नाही. त्याच्याशिवाय माझे भजीच रेडी होत नाही. तर मी इथं छान असे भजी रेडी करून घेते आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त असे टमटमीत फुगलेले माझे भजी इथं रेडी झालेले आहेत. खूप जास्त काढत नाही, कारण की ऑइली पदार्थ नवऱ्याची जिम असल्यामुळं नवरोबा काही जास्त खात नाहीत. तर मी इथं मस्त असे भजी रेडी करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय तुमच्या पण तोंडाला नक्कीच पाणी आलं असणार आहे. असे मस्त टमटमीत फुगलेले भजी इथं रेडी आहेत. त्यानंतर पुरणपोळीसोबत आम्हाला लागतं गुळवणी. दुधापेक्षा मला गुळवणी आवडतं. तुम्ही काय म्हणता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ते मी रेडी केलं आणि मी इथं पोळ्या लाटायला घेतल्या, परंतु माझी पहिली पोळी फुगता फुगता राहून गेली आणि ती फुगलीच नाही. परंतु पोळी फुगल्याशिवाय मला समाधान वाटत नाही आणि तुम्ही पाहू शकताय इथं माझी दुसरी पुरणपोळी किती छान फुगलेली आहे. माझी फक्त पहिली पोळी फुगली नाही, बाकी सगळ्या फुगल्या आणि अशी टम्म पोळी फुगली की मनाला एकदम समाधान वाटतं पुरणपोळीचा स्वयंपाक केल्याचा. तर मी देखील माझ्या मम्मीच्या पाहूनच पुरणपोळ्या शिकल्या आहेत आणि पुरणपोळीचा स्वयंपाक जमला की असं म्हणतात की आपण सर्व गुण संपन्न आणि सुगरण झालो. मी काही स्वतःला तितकंसं समजत नाही, पण येते मला पुरणपोळी. आणि इथं छान असं माझं जेवण रेडी झालेलं आहे. गुळवणी, सार, पापड, भजी, पुरणपोळ्या आणि मस्त असं जेवणाचा बेत मी रेडी केलेला आहे. त्यानंतर मी म्हटलं आता पहिलं आपलं देवाला नैवेद्य दाखवून घ्यावा, म्हणून मी छान असं नैवेद्यासाठी ताट सजवलेलं आहे. सार, गुळवणी, पापड, पुरणपोळी, त्याच्यावर छान अशी तुपाची धार आणि मस्त असा मी गणपती बाप्पाला त्यांना आता नैवेद्य दाखवून घेणार आहे. कारण की आपला वर्षातला पहिला सण आहे. तसा मराठी वर्षाप्रमाणे गुढीपाडवा आपला पहिला सण आहे, परंतु संक्रांतीचा सण इंग्रजी वर्षाप्रमाणे पहिला सण आहे. तर छान असं मी देवाला पहिला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि मनाला मस्त देखील वाटतं. तर मी छान असा नैवेद्य दाखवून घेतला आणि म्हटलं चला आता आपल्याला सुगडं पूजन करायचं आहे. पारंपरिक पद्धतीने सगळे सण आपण सेलिब्रेट केले पाहिजे. तर मी आले होते खाली आपले सुगडं पूजन करायला वौसा घेऊन. तर इथे सगळ्या सवासणींना आम्ही वौसत होतो. इथे तुम्ही पाहू शकता ह्या ज्या आहेत त्या माझ्या आहेत जाऊबाई, ज्यांनी ग्रीन साडी घातलेली आहे. तर सगळ्या मस्त अशा वौसत होत्या आणि छान असं चालू होतं आमचं प्रोग्राम. आणि एकत्र सगळ्या आल्यावर खरंच खूप छान वाटतं माणसांना. नको बाळा फोटो नाही. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. प्रकाश रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. वा 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 वा, एक व्हिडिओ काढते. राज्यावर विवेक रावांचं नाव घेते तेच माझ्या कुंकाव. वा वा मस्त.
स्वराज्य जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने किरणरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा वा 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 मस्त काय म्हटलं ऐकलं परत वन्स मोर. शिवाजी महाराजांनी स्वराज्य जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने किरणरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. वा 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 इतका स्वातीताई घेतायत. ओ ऐका स्वातीताई ओ थांबा हे घेणार आता. हा हा गुलाबाचं डेट हा. गुलाबाचं फुल डेटात कवळ हा राजूचं रूप कृष्णासारखं सावळं. वा 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 एक नंबर घ्याव. मध्ये साई, पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माई, नवनाथरावांचं नाव घेते मयूरची आई. वा 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 एक नंबर पोराचं पण घेतलंय. आता इकडे घेतील बरं का ह्या वाल्या. ओ बोला बोला लाजायचं नाही बाबा. नाव नाही आलं तर नुसतं नाव पण घ्यायला परमिशन. हा मग काय गणेशराव वा वा वा. आता हे घेतील आता ह्या बोला पटकन. पिंपळाच्या झाडाखाली देव घेतो विसावा, संदीपरावांचे नाव घेते सगळ्याचा मान. वा 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 अजून कोण राहिलंय इकडं. ताई ताई नाव नाव ताई नाव. अरे इकडं नाव घ्या थांबा. इकडे इकडे इकडं नाव नाव. वा जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, संदीप स्वामींचं नाव घेते पत्नी या नात्याने. ओके मस्त मस्त मस्त. आता इकडं ताई. अजून आठवतायत. ओ ऐका पटकन तोपर्यंत इकडे स्वातीताई घेणार आहे का. चांदीच्या ताटात सोन्याची चैन विलासरावांचं नाव घेते संतोषची बाई. वा 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 यांनी भावाचं पण घेतलंय. आता इकडं ताजमहल बांधताना कारागीर होते कुशल, अविनाश रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. वा 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 मस्त. आता सगळ्यात वेटिंगला आहेत त्यांचं घेऊ. ओ तुम्ही बोललेला मोबाईल घेऊन आल्यावर घेते. जे नाव ऐका जे नाव घेणार नाही त्यांच्या नवऱ्याला मी जाऊन सांगणार आणि सांगणार पिशवी भरून द्या. नाव घेत नाही. हा मैत्री करता करता झालं प्रेम. मैत्री करता करता झालं प्रेम. प्रेम करता करता झालं लग्न. विक्रमरावांच्या संसारात मी आहे मग्न. ऑटोमॅटिक गाडीला नसतात गिअर. ऑटोमॅटिक गाडीला नसतात गिअर. माझे आहो आहेत फायनान्सर. ते आहेत फायनान्सर म्हणून फोन करावा कधीही लागतो व्यस्त. फोन करा कधीही लागतो व्यस्त. विक्रमरावांचं नाव घेते मी त्यांच्या प्रेमात बुडाली जबरदस्त. मकर संक्रांतीला देतात ऐका नाव. मकर संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचा वाण. मंगेशांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा ठेवून मान. वा 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 मस्त मस्त मस्त. तर मस्त असं पूजन करून आम्ही सगळ्यांनी छान असा ग्रुप फोटो काढला. शेवटी आपण ह्या मेमरीज सोबत ठेवणार आहोत त्याच्यामुळं छान छान फोटो काढले. त्यानंतर मकर संक्रांत छान प्रकारे ओवसा पूजन करून पुरणपोळी बनवून छान छान फोटोज काढून मस्त अशी सेलिब्रेट केली. सगळे सुंदर सुंदर क्षण टिपले गेले. तर तुम्हाला देखील संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळाची आणि गुळाची गोडी कायम तुमच्या आयुष्यात राहो आणि तुम्ही देखील एकदम गुणागोविंदाने राहो अशी मी सगळ्यांसाठी प्रार्थना करते. तर आम्ही खूप सुंदर सुंदर छान छान फोटोज काढले. तर तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील कशी संक्रांत सेलिब्रेट केली ते मला कमेंट करून सांगा. इथे मी छान अहोंसोबत 2-4 फोटो काढून घेतले. छान अशी पुरणपोळी खाल्ली आणि सण साजरा केला. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग. थँक्यू.